तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता उदयकांतने वल्लरीबरोबर डबल गेम खेळलेला असतो. तर मंजुळाच्या किडनॅपिंगमध्ये वल्लरीला अडकवत उदयकांत फरार झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर आपण काही मागील भागांमध्ये बघितलं, खूप काही घडून गेलं. बिचारे रमाकांत काका यांना उदयकांतने मारलं, त्यांचा जीव गेला. त्यानंतरला अर्णव ईश्वरी हे दोघेजण जिंकलेले असतात आणि त्यानंतर त्यांनी सात्विक फॅशन वाचवलेलं असतं. 200 कोटी रुपये देऊन, करारानुसार म्हणजे कॉन्ट्रॅक्टनुसार 200 कोटी रुपये देऊन त्यांनी सौदामिनी देशमुखच्या ताब्यातून आपली सात्विक फॅशन वाचवलेली असते आणि त्याचबरोबर सगळे शेअरसुद्धा तिच्याकडून परत घेतलेले असतात. या सगळ्या गोष्टी नियमाने घडलेल्या असतात. सौदामिनीने त्यांची फाईल त्यांना साईन वगैरे करून परत दिलेली असते. तर अर्णवने सौदामिनीची फाईल तिच्या तोंडावरती मारलेली असते. पण तरीसुद्धा इथे आता रश्शी जळली पण त्याचा पीळ नाही जळला असं म्हणतात तेच खरं. सौदामिनी त्यातूनही म्हणत असते की मी माझ्या लावण्याचा बदला तुझ्याकडून परत घेणार. तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला कधीच तुमच्या लावण्याबरोबर लग्न करायचं नव्हतं. आजीच्या प्रेशरखाली येऊन मी हे लग्न करणारही होतो, पण आता बरं झालं मी हे लग्न नाही केलं, कारण शेवटीला लावण्या ही तुमचीच मुलगी आहे, बरोबर ना? असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजण सात्विका आणि रमाकांत काका यांचा फोटो बाजूबाजूला ठेवतात. तेव्हा अर्णव म्हणत असतो की आई, सात्विक फॅशन कंपनी वाचवली, फायनली कंपनी माझ्या पुन्हा एकदा ताब्यात आली. मला माहितीच होतं ही कंपनी आपल्याला परत मिळणार आहे, कारण सात्विक फॅशन ही फक्त एक कंपनी नाही आहे, तर माझं आणि तुझं ते अस्तित्व आहे, ते तुझं स्वप्न होतं जे मी पूर्ण केले आहे. तुझा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी आहे हे मला माहिती होतं आणि म्हणूनच ही कंपनी वाचेल याची मला खात्री होती. हे पेपर्स मी तुझ्या पुढे ठेवतो आहे आणि हे पेपर्स पुन्हा एकदा आपल्या ताब्यात आलेले आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबांना पण जर असते तर खूप आनंद झाला असता. बाबांना खूप तुमचं कौतुक वाटत होतं, अभिमान वाटत होता की एवढ्या कमी एजमध्ये तुम्ही एवढी मोठी कंपनी प्रस्थापित केलेली आहे. आपली कंपनी मोठी व्हावी, नावारूपाला यावी, खूप मोठं नाव होवं अशी त्यांची इच्छा होतीच. आज बाबा असते तर त्यांना देखील खूप आनंद झाला असता. तेव्हा ईश्वरीच्या मनामध्ये विचार येतो की सर, तुम्ही म्हणाला होतात कदाचित हे राकेशने केलं असेल, पण तुम्हाला जेव्हा तो बॉम्ब सापडला, आपल्या ट्रॉलीखाली तो बॉम्ब लावला होता आणि तुम्ही तो बॉम्ब टाकायला गेलात तेव्हा तिथे राकेश आला होता, बरोबर ना? आणि त्याच्यानंतरलाच आपल्या बाबांचं असं झालं. मला नाही वाटत हे राकेशने केलं असेल. तिथून तर राकेश फरारच झाला होता ना. तो कार्यक्रमाच्या ठिकाणी पुन्हा काय येईल? मला असं वाटतं बाबांना मारणारा व्यक्ती दुसराच कुणीतरी होता. तेव्हा इथे आता वल्लरी चक्कर येण्याचं नाटक करते, कारण ईश्वरी किती डीप विचार करते हे तिला कळलेलं असतं. ही मुलगी जर असाच विचार करायला लागली ना, तर हा अर्णव त्या आता उदयकांतपर्यंत पोचेल आणि मग तो उदयकांत माझं नाव सांगेल. त्यामुळे काहीही झालं तरी उदयकांतला मला सेफ ठेवायलाच हवा. आणि इथे आता ज्या छोट्या छोट्या अपडेट्स वल्लरीला समजत असतात ना, वल्लरी त्या उदयकांतपर्यंत पोचवत असते. जेव्हा इथे अर्णव ईश्वरी ही स्पर्धा जिंकलेले असतात, त्यामुळे काही मीडियावाले येणार असतात. त्यांचे आता म्हणजे मीडियावाले त्यांचे काही बाईट्स घ्यायला आलेले असतात, त्यांची विचारपूस करायला येणार असतात आणि मग छोटासा फॅन मीटअप पण होणार असतो. जे त्यांची क्रेझी फॅन आहेत ते सुद्धा त्यांना भेटायला येणार असतात. तेव्हा इथे अर्णव आपल्या ऑफिसमधून निघणारच असतो आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, काही आता त्याचे फायनान्सर येणार असतात त्याची भेट घ्यायला. आता पुन्हा एकदा अर्णवची कंपनी नावारूपाला येते म्हटल्यानंतर फायनान्सर इथे आता इन्व्हेस्ट करायला पुन्हा तयार झालेले असतात
आणि त्यानंतर इथे आता मंजुळा जी त्यांची खूप मोठी फॅन आहे ती सुद्धा फॅन मीटअपमध्ये त्यांच्या घरी भेटायला येणार असते. स्पेशली ईश्वरीने तिला इन्व्हाइट केलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे आता फ्रेंड्स लोक येणार असतात आणि त्याच्याबरोबर फॅन्स लोक येणार असतात, तेव्हा मीडियावाले आलेले असतात. आकाशने आपल्या बायकोसाठी, नम्रतासाठी डिझायनर साडी आणलेली असते आणि तेव्हा तिला ती साडी नेसायची नसते, कारण कौतुक होणार असतं अर्णव ईश्वरीचं. मग तिथे मी कशाला चांगली साडी नेसून मिरवू, मला नाही जायचं आहे तिथे. तेव्हा ती आता असं बोलल्यानंतर आकाश तिच्यावरती चिडतो. आकाश चिडतो आणि म्हणतो, तू अशी का वागतेस, मला खरंच कळत नाही आहे. अगं शेवटीला आपल्या घरातल्या लोकांनी सहभाग का घेतला होता, सात्विक फॅशन वाचवता यावं म्हणूनच ना. मग आता सात्विक फॅशन आपलं वाचलं आहे, आपण हरलो की जिंकलो याने फरक पडत नाही, आपला हेतू साध्य झाला ना त्याने फरक पडतो. पण नम्रताला हार जीत खूपच जास्त महत्त्वाची असते. त्याने ती एकदम पर्सनल लेवलवरती सुद्धा घेतलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो याच वागण्याची आकाशला तिच्या भीती वाटत असते. तेव्हा ती जाते वल्लरीकडे. तिला म्हणते, आई आता इथे काही मीडियावाले येणार आहेत इंटरव्ह्यूसाठी, फॅन लोक येणार आहेत, पण त्याच्यासाठी आकाशने माझ्यासाठी एक डिझायनर साडी आणली, पण मला ती घालून तिथे जायचं नाही आहे, मला नाही नेसायची आहे ती, कारण ते लोक फक्त जिजू आणि ईश्वरीचं कौतुक करतील, आम्ही तिथे का जायचं. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं नवऱ्याने इतकी डिझायनर साडी आणली, ती नेस आणि तिथे जा. कारण का आपण दाखवताना दाखवायचं की आपण त्यांच्या आनंदामध्ये सहभागी आहोत, पण आपण सहभागी व्हायचं, पण डोक्यामध्ये सतत लक्षात ठेवायचं की आपल्याला या सगळ्याचा कधी ना कधीतरी बदला घ्यायचा आहे, या सगळ्याचा आपल्याला कधी ना कधी वचपा काढायचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, कळलं का. तेव्हा जा साडी नेस आणि मस्तपैकी जा त्या इंटरव्ह्यूमध्ये, त्या फॅन मीटमध्ये तू सुद्धा सहभागी हो, पण बदला घ्यायचं लक्षात ठेवायचं. असं वल्लरी तिला काही पण चुकीचं सांगत असते. तेव्हा ही गोष्ट आकाश जातो आणि ईश्वरी बरोबर डिस्कस करतो की नम्रताचं सध्याचं वागणं हे मला अजिबात काही आवडत नाही आहे. तिच्या मनामध्ये सतत लोकांनी मला महत्त्व द्यायचं, अटेन्शन द्यायचं, माझं कौतुक करायचं एवढंच असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की भाऊजी मलासुद्धा ताईचं हे वागणं कळतच नाही आहे, ती अजिबात अशी नव्हती. तेव्हा तो म्हणतो, मी काय म्हणतो, तू एकदा तिच्याशी बोल ना प्लीज, तू बोल ह्या विषयावरती. तेव्हा ती म्हणते, भाऊजी मी गेले होते ताईबरोबर बोलायला, पण ती माझ्याशी या विषयावरती काही बोलायलाच तयार नाही, मी तरी काय करू. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो ती म्हणते, ठीक आहे तरीसुद्धा मी बोलेन, तुम्ही काळजी करू नका, संध्याकाळी कार्यक्रम आहे आपल्याकडे, तुम्ही प्लीज त्यासाठी आता तयार व्हा. त्यानंतर इथे आता अर्णवची फायनान्सर बरोबरची जी मीटिंग असते ती आटोपलेली असते आणि मग सगळेजण आता इथे मीडियासमोर हजर झालेले असतात इंटरव्ह्यूसाठी, फॅन मीटसाठी आणि सगळे लोक तिथे आलेले असतात. मंजुळा पण आलेली असते छान तयार वगैरे होऊन. तेव्हा इथे आता लोकांजवळ भेटून मीडियासमोर इंटरव्ह्यू देऊन सगळी तयारी अगदी व्यवस्थित झालेली असते. आणि तेव्हा इथे आता रमाकांत काकांचा फोटो लागलेला असतो. तेव्हा रमाकांत काकांचं त्या दिवशी जे काही घडलं त्याच्याबद्दलसुद्धा मीडिया प्रश्न विचारत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, माझ्या वडिलांना कुणीतरी मारलं आहे, तो मर्डर आहे, त्यांना कुणीतरी इंजेक्शन दिलेलं आहे, त्यांचं कुणीतरी दुश्मन असेल किंवा माझा असेल, माझा विरोधक असेल, त्यांनी माझ्या वडिलांना मारलेला आहे, पण तो जो कुणी गुन्हेगार आहे त्याला मी सोडणार नाही. लवकरात लवकर आम्ही आमच्या वडिलांच्या गुन्हेगाराला शोधून काढू आणि त्यांना त्यांची कठोरात कठोर शिक्षा देऊ, त्याशिवाय आम्ही काही स्वस्थ बसणार नाही, असं अर्णव आता मीडियाला सांगत असतो. तेव्हा आम्हाला तुमच्या वडिलांचा फोटो घ्यायला मिळेल का. ते म्हणतात, हो ठीक आहे तुम्ही घेऊ शकता. आणि तेव्हा इथे आता मंजुळा अर्णवच्या वडिलांना बघते. तेव्हा ती म्हणते की हे तुमचे वडील आहेत. तेव्हा ती म्हणते की यांना मी बघितलं, यांच्याबरोबर अजून एक माणूस होता, थोडासा जाडासा होता, वयस्कर होता, केस त्यांची पांढरी होती, मूछ होती त्यांना, आणि त्यांनीच ह्या काकांना मारलेलं आहे. त्यांची भांडण होत होतं तिथे आणि त्यांच्या मानेमध्ये इंजेक्शनसुद्धा मारलं होतं त्या माणसाने, मी बघितलं आहे त्या माणसाला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, खरंच मंजुळा, खरंच तू त्या माणसाला बघितलेस. ती म्हणते, हो मी बघितलं आहे त्या माणसाला, काकांना तो मारत होता,
काकांनी त्याला धक्का देऊन ते तिथून निघूनही गेले आणि नंतर मी सुद्धा निघून आले. पण त्या माणसाला मी स्पष्टपणे बघितलेलं आहे, मी त्याला ओळखू शकते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, तू जर त्या माणसाला बघितलेस तर आपण त्याचं स्केच तयार करू आणि त्याला लवकरात लवकर आपण पकडू. ती म्हणते ठीक आहे, तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे. काकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सुद्धा तुमची मदत करेन. तेव्हा ईश्वरीला खूप छान वाटतं. वल्लरी खूपच घाबरते. वल्लरीने आता बोलणं ऐकलेलं असतं. ती लगेचच फोन करते आणि ती म्हणते उदयकांत, अरे इथे काही फॅन मीट करायला आले होते, त्याचबरोबर पत्रकार आले होते आणि त्यांच्यासमोर त्या अर्णव ईश्वरीची खूप मोठी फॅन ती मंजुळा, अरे तिने पत्रकारांसमोर सांगून टाकलं ना की त्या रमाकांतला मारणारा तू आहेस म्हणून. तिला फक्त नाव माहिती नाही आहे, पण तिने सांगितलं नक्की तिथे काय घडलं. त्या रमाकांतला तू पकडलंस, त्याला मारलंस, त्याच्या मानेत इंजेक्शन दिलंस, याबद्दल सगळं ती बोलली अरे. आणि लवकरात लवकर आता तुला पकडणार आहे. मी काय म्हणते, तू एक काम कर, ती आहे ना मंजुळा तुझं स्केच तयार करण्यासाठी मदत करणार आहे. तो म्हणतो आता त्या मंजुळाला मी सोडत नसतो, त्या मंजुळालाच मी मारणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंजुळा जायला निघालेली असते आणि त्याच वेळेला अर्णव ईश्वरी आणि त्याचबरोबर इथे बाकीचे सगळे लोक आपापल्या कामामध्ये बिझी असतात. तेव्हा मंजुळाचा फोटो इथे पाठवण्यात आलेला असतो उदयकांतला. तेव्हा उदयकांत आपल्या गुंड लोकांना तो फोटो पाठवतो. ज्या रस्त्याने मंजुळा जात असते त्याच रस्त्याने आता ते गुंड लोक तिला अडवतात. आणि तेव्हा तिथे अर्णव, आकाश आणि इथे आपला त्यांचा जो मॅनेजर आहे तो शिर्के, हे तिघेजण जात असतात आपल्या गाडीतून. आणि गाडीतून जात असताना मंजुळाला त्या गुंडांनी पकडलेलं असतं. तेव्हा अर्णव, आकाश आणि शिर्के तिघेही गाडीतून खाली उतरतात आणि मंजुळाला थांबवण्याचा, तिला वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण त्या लोकांनी तिच्या डोक्याला पिस्तूल लावलेली असते आणि ते गुंड लोक म्हणतात की मागे व्हायचं, आम्ही तिला आमच्याबरोबर घेऊन जाणार, जर तुम्ही पुढे आला तर तिला मारून टाकू. तेव्हा अर्णव मागे राहतो, कारण का मंजुळाच्या जीवाला धोका असतो. पण तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंजुळाला किडनॅप केलेलं असतं आणि उदयकांत वल्लरीला म्हणतो की लवकरात लवकर मी सांगतोय तिथे भेटायला ये, मला महत्त्वाचं बोलायचं आहे आणि येताना थोडे पैसे आणि मला गायब पण व्हायचं आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मला लोकेशन पाठव, मी तिथे येतेच. आणि त्याच वेळेला आकाश आणि इथे अर्णव, शिर्के हे तिघेजणं मंजुळाला वाचवायला ज्या गोडाऊनमध्ये त्या लोकांनी तिला ठेवलेलं असतं त्या गोडाऊनमध्येच ते तिला वाचवायला सुद्धा जात असतात. आणि त्याच्या आधी प्रेक्षकांनो, इथे आता झाड लावत असताना किंवा त्यांच्या अस्थी रमाकांत काकांच्या बागेमध्ये पुरत असताना त्यांचा मोबाईल आणि बांगडीची काच ईश्वरीला सापडलेली असते. तिला आधीच वल्लरीवरती संशय असतो आणि त्यानंतर जेव्हा वल्लरी त्या ठिकाणी जाते जिथे उदयकांतने तिला भेटायला बोलावलेलं असतं, त्या ठिकाणी ती जाते तेव्हा उदयकांत तिथून गायबच झालेला असतो. आणि तिथे आलेला असतो तो अर्णव, आकाश आणि शिर्के. तेव्हा ते लोक दरवाजा वाजवतात. तेव्हा वल्लरीला वाटतं की उदयकांत आहे, म्हणून उदयकांत आता तिथे नसतो आणि तो दरवाजा उघडते, ती म्हणजे वल्लरी. वल्लरी दरवाजा उघडते आणि बघतात तर काय, समोरच आता वल्लरी असते आणि तिच्या हातामध्ये पिस्तूल असते. आणि आकाश, अर्णव आणि शिर्के तिघेही आता वल्लरीला पकडतात, ते सुद्धा रंगे हात. आणि आतमध्ये मंजुळाला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तिच्या हातामध्ये पैसे असतात आणि त्याचबरोबर मंजुळाच्या तोंडाला पट्टी, हातपाय बांधून ठेवलेले असतात. आणि तेव्हा इथे वल्लरी म्हणते हा उदयकांत कुठे गेला, आणि आला वाटतं उदयकांत, असं म्हणून ती दरवाजा उघडते आणि तेवढ्यातच समोर बघते तर इथे अर्णव आणि आकाश असतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो, उदयकांतने खूपच हुशारीने तिथून आता पळ काढत मंजुळाच्या किडनॅपिंगमध्ये वल्लरीला पकडलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सगळा संशय आता उदयकांतकडे न जाता वल्लरीकडे गेलेला असतो. आणि इथे वल्लरी पूर्णपणे त्या किडनॅपिंगच्या प्रकरणामध्ये अडकलेली असते. आणि इथे मंजुळा सांगते सुद्धा की ती बाई, जी बाई आहे ही, ती उदयकांतला सामील होती, कारण ते आल्या आल्या मंजुळाला खूप बोलते, तुझी हिम्मत कशी झाली बोलायची, उदयकांतचं नाव घ्यायची, आता तो उदयकांत तुला सोडणार नाही, तुला मारून टाकेल. वल्लरीने मंजुळाला आल्या आल्या धमकी दिलेली असते.
त्यामुळे मंजुळाचं आता जेव्हा तोंड उघडलं जातं तेव्हा ती वल्लरीच्या विरोधात सुद्धा साक्ष देते. ती म्हणते ही बाईसुद्धा मला मारण्याचा प्रयत्न करत होती. अशा रीतीने वल्लरीचं कारस्थान अर्णव आणि आकाशसमोर आलेलं असतं आणि त्याचबरोबर खूपच हुशारीने उदयकांत तिथून गायब झालेला असतो.